राम राम मंडळी, मी संजय गोळे स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या ट्रान्सपोर्ट टूर यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण निघालो आहे कलिंगड भरायला. आजची ट्रिप आपली अशी होणार आहे शिरवळ ते भिवंडी. भिवंडी मार्केटला आपली गाडी खाली होणार आहे. शिरवळच्या शेतकऱ्यांचा फोन आला होता की आमचं कलिंगड मार्केटला घेऊन जायचं आहे. मला आपली गाडी खाली आहे, गाडी भेटून जाईल, तुम्हाला काही अडचण नाही. लागलो बघा हायवेला. सकाळचा नजाराच बघा, एक नंबर खतरनाक वाण दिसतोय. अहो सकाळच्या 9 वाजल्या तर अजून उन्हाचा काय पत्त्या नाही. ऊन तर काय कुठं दिसेना झालंय, पण हे आभाळच बघा किती आले. असं वाटतंय आज संध्याकाळ पाऊस येतोय. अहो आला पाहिजे, गरमी लय वाढली, त्यात ही डोंगर बघा जळलं तर माणसाने, त्यात अजून उष्णतेचं प्रमाण वाढलंय. तेव्हा आणेवाडीचा टोल नाकावाला डोकं सटकल्याने बोलायला लागला. गाडी तर एमटी आहे माझी, आणि तो म्हणतोय तुमची गाडी ओव्हरलोड आहे, काट्यावर घ्या नाही तर डबल टोल भरा. अरे म्हणलं का येडा झाला का बाबा, गाडी मोकळी गाडी आहे. नाही म्हणला, इथं आमच्या काट्यावर दाखवतंय. त्याला म्हणलं तुझं काटं पहिलं काढ आणि काटं एक भांगारवाल्याला थोडं पैसे येतलं, त्या पैशात जरा नवीन काटं बसव. अहो ड्रायव्हर लोकांना लय त्रास देते त्याचं ओव्हरलोड आहे म्हणून. त्याला जेव्हा सातारी भाषेत जेव्हा सांगितलं तेव्हाशी त्यानं बघा दांडकं वर घ्यायला सुरुवात केली. लागलो खांबाटिकेच्या बोगद्यानं बाहेर निघून डावनिंगला लालपरीच्या धरली माग. लालपरीवाला लयच पळत होता हो. त्याला म्हणलं बाबा शिस्तात जा, दमान जा, लगा तुझ्यात माणसं लय जास्त आहेत. हिरव्यागार गवताचा नजारा घेत घेत इकडं तिकडं बघत निघालो. अहो ह्या साईडला जरा लईच हिरवं दिसतंय या. कोबीची रानं, इकडं गावात काय ऊस काय हिरवं दिसतंय. आमच्याकडे काय नाही वा हिरवं. आलो बघा एकदाशी रानामध्ये. रानात असल्या अडचणीत गाडी आणून घातली, गाडीच पुढे जाईना. ही बोरीचं झाड मध्ये आलतं. मालकाला म्हणलं पहिलं बोरीचं झाड तोडा बाबा, मग गाडी पुढे घालतो. तोपर्यंत दुसरा विषय दिसला मला. म्हणलं रानात त्या बाटल्या अडकावल्या त्या. अहो बुजगावण्यासाठी गेलेलं काहीतरी यांना करामती दिसते ते. जर आपण बघावं म्हणलं उचलून वाचतंय कसं. अहो इकडं हारी नाही जरा जास्त आहे ते वाटतं असं सांगत होता पोरगा म्हणला हारी नाही ते इकडं, त्यामुळं असं आहे. तेवढ्यात आलं मालक कुऱ्हाडी घेऊन. कुऱ्हाडीनं मालकानं केला दणका चालू बोरीवर. अहो जरा जागा केली ना, आलो बघा रानामध्ये. हे बघा कलिंगडाचा प्लॉट. अहो सगळी उघडीच पडली ती कलिंगड. तर आंबा म्हणलं जरा आमच्याकडे पण लक्ष द्यावं, आम्ही पण आहे इथं रानात. असू द्या म्हणलं, काय हात लावाय नको, नाही तर मालक आपल्याला दिवसात ताणून मारल. शेतकऱ्यांनी तोपर्यंत गाडी भरायला चालू केली बघा. अहो नुसतं धुमाकूळच चालला गाड्याचा. कॅरेट निहिवत चाललंय त्यांचं. चालू द्या म्हणलं, आपण सावलीला बसूया, काय बघाय नको. तोपर्यंत एक विहीर दिसली बघा शेजारी. अहो पाणी किती खोल तळाला गेलं तरी सुद्धा जिवंत पाणी आहे हिरीला. अहो काय खतरनाकच विषय आहे हो. हे बघा कलिंगड. असा टॉपचा मला आज गाडीत भरायचा चाललाय. साईडनं पोट्टा बिट्टा लावून व्यवस्थित भरून निघालो बघा, हायवेला लागलं. चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच बास झालं. उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब